मित्रो, एकाने आज एक प्रश्न मला विचारलेला आहे की माझ्या मनासारखं जर घडलं तर मी सुखी होतो, आनंदी राहतो, आणि माझ्या मनासारखं घडलं नाही की मी दुःखी होतो. यावर काही उपाय आहे का? तर आपण या काही उपाय आहे का बघू आपण. मनासारखं घडलेलं सुखच असते का, आणि मनासारखं घडलं नाही म्हणजे दुःखच असते का, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जी गोष्ट मनाला लावून घेतो ती कशी लावून घेतो हे महत्त्वाचं आहे. त्याच्यात दुःख आहे म्हणून जर आपण समजलं तर ती घटना, तो प्रसंग, ती बाब आपल्याला दुःख देते. एक उदाहरण घेऊन बघू आता असं मस्तपैकी. आता नापास होणं काय कसं आहे? नापास होणं हे दुःखदायक आहे असं एकाला वाटते. सर्वसाधारणपणे एकानं नापास झाल्यानंतर पेढे वाटले. अरे तू मित्रांना पेढे देऊ लागला. अरे पागल, तर तुझ्या डोक्यावर तर परिणाम झाला नाही, डोक्यावर तर पडला नाहीच म्हणून लागले त्याचे मित्र. का का अरे मग तू नापास झालास आणि पेढे वाटायलास आम्हाला. त्याचं गणितच वेगळं आहे म्हणलं जाणार. तुम्हाला काय कळते म्हणलं त्याचं गणित आहे राव म्हणला. काय गणित आहे बापू तुझं म्हणले, सांग तरी ते गणित आम्हाला तरी. नापास झाल्यानंतरही पेढे वाटणं, पेढे वाटण्यामध्ये काय गणित आहे? त्यांना गणित आहे म्हणला माझी प्रियसी मागच्या वर्गात आहे म्हणला, मी एका वर्षानं पुढच्या वर्गात होतो म्हणला, आता या वर्षी दोघं एकाच वर्गात म्हणला, एकाच. त्यामुळे आनंद मावून आलाय म्हणला, गगनात आनंद झाला. आता मला सांगा, ते त्याच्या मनासारखं घडलंय असं त्याला वाटलंय म्हणून त्यानं नापास झाला तरी आनंद मानायला. म्हणजे घटनेत सुख आहे का त्या? नापास होणे ही घटना सर्वसाधारणपणे सुखद नाही असं 99% लोकांचं मत असतं. तर कारण नापास झाल्यामुळे काही जण, नापास होणं म्हणजे इम्प्रेशन डाऊन होणं, अपेक्षाभंग होणं, आर्थिक नुकसान होणं, 1 वर्षे मागं पडणं, असे निगेटिव्ह म्हणजे या बाबीची अशी यादी करतात, यादी करत बसतात. माझ्यापेक्षा कमी बुद्धिवान पास झाला, मी नापास झालो, म्हणजे अशी यादी जितकी अशी नकारात्मक म्हणजे वेदना देणारी यादी करत राहू तितकी वेदना वाढत जाते. आता अशा प्रसंगी तुम्ही जर फायद्याची यादी केली, बरं झाला अनुभव मिळाला, अभ्यास पक्का झाला, असं होतच राहते. अनेक जण नापास होतात. 1 वर्ष वाया गेला म्हणजे आयुष्य वाया गेलं नाही, आणि आता त्यावर काही दुसरा उपाय नाही, आनंद मानणं हाच उपाय आहे असा विचार केला तर त्या गोष्टीमध्ये जे मनासारखी घडली नाही त्या गोष्टीत जर दुःख वाटत असेल तर ती गोष्ट फायदेशीर कशी आहे, फायदेशीर गोष्ट कशी आहे आणि ती स्वीकारणंच आता आपल्याला कसं आनंददायी आहे ठरणार आहे असं आपल्याला वाटत राहणं, आपल्या मनाला तसं पटवत राहणं हा एकमेव पर्याय आहे. आणि एखादी गोष्ट तुम्हाला सुखद आत्ता वाटली म्हणजे ती सुखदच राहणार आहे का? काय सुख आणि दुःख हे काय? सुखही परमनंट नाही असं म्हटलं जाते आणि दुःखही परमनंट नाही म्हटलं जाते. नव्हे तर हे सगळंच नश्वर आहे, शाश्वत नाही असंही सांगितलं जातं. आने वाला पल जाने वाला आहे. त्याच्यामुळं आहे त्या जे आता सुख वाटायला लागलेलं आहे
ती गोष्ट तुम्हाला उद्या दुःखदायकही वाटू शकते. आता दारू पिताना काही जणाला बरं वाटते, सुख वाटते, सिगारेट ओढताना आता बरं वाटते, परंतु ती उद्या वेगवेगळे आजार घेऊन येणारी आहे याची जाणीव होणं गरजेचं आहे. त्यामुळं दुसरी महत्त्वाचा एक मुद्दा, त्यामुळे आज जरी ज्या गोष्टी दुःखद वाटतात असतील तर त्या उद्या सुखकारक आहे ते लक्षात येईल. एक महिला मला म्हणाली की सर माझी सासू ची सेवा करावं लागते मला, हे माझ्या दुःखाचा विषय झालाय म्हटली. बर, मग त्या मी म्हटलं आता तुम्हाला मग काय, तर तुम्हाला सुखी व्हायचं आहे काय, सेवा करत असताना सुखी व्हायचं आहे काय? आता मला ते आवडतच नाही, तुम्ही सेवा करताना सुखी होता येईल का म्हणली. मला होता येते म्हणलो. काही उपाय आहेत म्हणजे माझ्याकडं, काही मंत्र सांगतो म्हणलं तुम्हाला. तर असं समजा की ती तुमची आई आहे. दुसरं समजा म्हटलं तिच्यामुळे तुम्हाला नवरा भेटलेला आहे आनंद घ्यायला, तिच्यामुळे तुम्ही कुवारा राहिला नाहीत म्हणलं, कारण तिनं पोराला जन्म दिल्यामुळे तुम्हाला नवरा मिळाला. दुसरी गोष्ट, तिचा काही उपयोग झाला नाही का म्हणलं. आपण एक लक्षात ठेवा, आणि तुम्ही आता सेवा जर केला तर उद्या तुम्ही 4 माणसाला कॉलर टाईट करून सांगू शकता की मी सासूची सेवा केलं. आमच्याकडे माणुसकी आहे, आम्ही ढोरासारखं माणसाकडे पाहत नाही. ढोर म्हातारा झालं की काही जण जसं खटकाला देतात तसे आई वडील म्हातारे झाल्यामुळं म्हणून आम्ही आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकण्याची आमची औलाद नाही. आमचं खानदान चांगलं आहे. खानदान चांगलं कोणाचं असते? ज्या खानदानामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या घराण्यामध्ये चांगलं वागतात ते खानदान श्रेष्ठ खानदान. ज्या खानदानामध्ये वाईट वाटतात ते कनिष्ठ खानदान. असं ते खानदानाचं. आमचं खानदान चांगलं आहे. आम्ही सेवा मानतो, समता तत्व मानतो, माणुसकी मानतो, बंधुभाव मानतो, सगळ्यांना माणूस म्हणून पाहतो. आमच्यामध्ये विषमता मानत नाही, आम्ही जातीवाद मानत नाही, आम्ही वर्णव्यवस्था मधली तुच्छता मानत नाही. कारण आमचं खानदान चांगलं आहे. ज्याचं खानदान चांगलं आहे त्याच्या घरामध्ये समता, बंधुत्व, न्याय हे तत्व असतात. हे सेवा हे तत्व आमच्या खानदानामध्ये आहे. माझ्या आईवडिलापासूनच मला हे संस्कार मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे मी संस्कारिक आहे म्हणून सेवा करते असं लोकांना सांगा म्हटलं. आणि तुमच्या उद्या मुलांना तुम्हाला सांगण्याचा नैतिक अधिकार आहे. तुमच्या मुलीला उद्या तुमची मुलगी गेली आणि तिने सासूची सेवा करत नाही तर तिथं काय म्हणतील तुम्हाला? हिचं खानदानच खराब आहे म्हणतील. तिची मायसुद्धा हिच्या सासूची सेवा केली नाही म्हणतील ना म्हणलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्या तुमच्या मुलीला सुद्धा तुमचं नाव घेऊन तिला उचकणं दाखवं लागते. आणि आईला बोललेलं कोण्या मुलीला सहन होत नाही वाईट, मग त्या मुलीला पण तुम्हाला दुःख होणार आहे. उलट तुमची मुलगी एखादी वेळेस जरी सासूची सोय केली नाही, अरे अगं तुझ्या आईकडे तर बघ, तुझ्या आईनं किती सासूची सेवा केली, माय मरेपर्यंत सेवा केली, काय माय श्रेष्ठ आहे तुझी, काय उसाच्या पोटी खाऊस जन्मलीस माय, असं म्हणतील उलट तुमच्या मुलीला. आणि तेव्हा तुमचा अभिमान वाढेल म्हणणं. आणि उद्या तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन टाकू लागले, घराच्या बाहेर फेकू लागले, उचलून जसं एखादं मेलेलं उंदीर फेकतात तसं फेकू लागले, तर तेव्हा किमान तुम्हाला एखादी वेळ आली वेळ जरी तरी तुम्ही म्हणू शकता, हे परमेश्वरा मी पूर्ण वेळ माझ्या सासूची सेवा केली पण माझी सून सेवा करत नाही. हे परमेश्वरा बघ काय रे न्याय तुझ्या दरबारामध्ये, असं किमान म्हणू शकाल. म्हणजे परमेश्वराकडे सुद्धा तुम्हाला न्याय मागण्यासाठी एक धैर्य, समाजासमोर सुद्धा म्हणू शकाल, काय माझ्या पदरात टाका, मी काय चुकले, मी एवढी सेवा केली, माझ्या सेवा करणाऱ्याच्या हे नशिबा का. लोक देखील तुमच्या पाठीशी उभं राहतील. अरे रे 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 रे, त्या तुमच्या सुनेच्या तोंडावर असं थुकतील म्हणलं.
की काय हिने कितकी आपल्या सासूची सेवा चांगलं केली, अशा चांगल्या बाईला असं वागता काय म्हणतील, हेट तुमच्या मायला म्हणतील. म्हणलो अशी शिव्या घालतील लोक. म्हटलं हो ग म्हणली, हे बरोबर होय सर. आणि आई वडील जसे आपले आई वडील असतात, सासूसुद्धा आई असते, सासरेसुद्धा वडील असतात, या भावनेनं वागा. हे बरोबर आहे सर म्हणली, हे खरं आहे म्हणले. उगाच मला वाटू लागलं होतं. ती आनंदानं सेवा करायला लागली आणि तिला मग आनंद वाटायला लागला. विचार बदलले की आनंद वाटतो. एखाद्या घटनेकडे आपण नकारात्मक दृष्टिकोनातून बघू लागलो की आपल्याला वाईट वाटतं, आणि एखाद्या घटनेकडे आपण सकारात्मक नजरेने बघू लागलो की आपल्याला आनंद वाटतो. हे जीवनाचं तत्व आपण स्वीकारलं पाहिजे. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मजा घेता आली पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. दुःखातही आनंद घेण्याची एकदा सवय लागलेल्या माणसाला जगासाठी ज्या गोष्टी दुःखद वाटतात त्यातही आनंद घेणाऱ्या माणसाला जगातली अशा गोष्टी दुःखी करू शकत नाही. आता भांडण होणं, काही जणांसाठी वेदनाचा विषय असतो. घरात भांडणं होत असते तर वेदना, दुःख, मनस्ताप, संताप हे सगळं चालू राहते आणि ते वेदने दुःखाचा विषय असतो. एका रीलमध्ये मी ऐकलं, ते नवऱ्याला फोन करते बाई आणि म्हणते अहो मला येऊन घेऊन जा तुम्ही. का ग म्हणते, राहा की तिकडेच, काही दिवस राहा म्हणते. तेव्हा म्हणते नाही, तर सगळ्याला भांडणं करून बघले म्हणते, माईला, बाबाला, आजीला, आजोबाला, भावाला, बहिणीला, सगळ्याला, पण तुम्हाला भांडल्याच्या जे काही मला आनंद वाटतो म्हणली, ते काही इथं काही आनंद येणार आहे. या म्हणली, इथं नाही राहायचं, तुमच्याकडंच यायचं म्हणली. म्हणजे कोणत्या गोष्टीत कोण आनंद मानेल काही सांगता येत नाही. एका व्यक्तीच्या शेजारी एक जोडपं राहत होतं, नवरा बायको दोघच. आणि मग त्याच्या घरातून अधूनमधून हास्यकल्लोळाचे आवाज यायचे. आणि मग हा घरमालक त्याचा हास्यकल्लोळ, त्याचा आनंद बघून माझ्या काय नशिबाला आहे बाई की बाई मला भांडकुदर भेटली असं त्या नवऱ्याला वाटायचं. आणि बायकोला वाटायचं हा हे काय दगड माझ्या पदरात पडलाय, रोज भांडते म्हणून हिलाही वाईट वाटायचं. आणि ते तिकडे मजा. एके दिवशी याला वाटलं मला आपण बी थोडं मजा घ्यावं, आनंद घ्यावा जीवनामध्ये. आता किती दिवस भांडावं, भांडून तरी शेवटी काय पदरात पडणार आहे, शेवटी एकत्रच राहायचं आहे. मग त्यांना विचारलं, बाप्पा रे म्हणले तुम्ही एवढं खुश राहता म्हणले, हास्याचे कल्लोळ ऐकायला भेटतात, तुमच्या सुखाचं रहस्य काय म्हणले, सुखाचं रहस्य. त्यांनी सांगितलं काय भांडणं वगैरे होत नाहीत का म्हणले. हे सगळं होते म्हणला, सगळं. मग कसं, मग भांडणं होतं तर मग कसं सुख म्हणले, आम्हाला तर एकमेकाचं तोंडही पाव वाटणं आले म्हणला यानं, तेच तर चुकाले म्हणला तुम्हाला. आमचं कसं आहे म्हणला, जे भेटेल ते मी फेकून तिला मारतो म्हणला, तिनं भेटेल ते फेकून मारते म्हणला. मग हां एवढं आमचं तर एवढं नसतेच म्हणला, आम्ही फक्त बोलतोच म्हणला यानं. तिनं जेव्हा फेकून मारते तेव्हा मी जर हुकलो तिची की मला आनंद होते म्हणला, कसा हुकिलो म्हणून जसं. आणि मी हसतो मला जोरजोरात. जेव्हा मी फेकून मारतो, तिनं जेव्हा हुकीते तेव्हा ती खदाल असते म्हणला, असं आहे म्हणलं. म्हणजे हे मारामारी शिकवायला नाही मी तुम्हाला, हे उदाहरण सांगितलं म्हणजे त्या घटनेकडे ते कसं पाहतात. एक उदाहरण असंच आहे, तुम्हाला मी सांगतो.
काही गोष्टीची जी अनिवार्यता आहे ती अनिवार्यता आपण स्वीकारली पाहिजे. अरे जीवनातलं भांडण, रुसवे, फुगवे, अबोला हे आयुष्यातलं आनंदाचेच क्षण मागे मानले पाहिजे. हे अनिवार्य आहे, हे होतच राहते. याच्यात दुःख मानत बसलात तर जमणार नाही. एक जण देवाकडे गेला, देवाला म्हणाला, देवा देवा न भांडणारी बायको दे. देव म्हणाला, तेवढं सोडून माग, तेवढं सोडून बोला. भक्ता, अंधभक्ता, मला तेवढं सोडून बोल. अंधभक्त नाही म्हणला, खरा खरा भक्त हो मी तुमचा. नाही, खराच भक्त आहेस तर ठीक आहे, तरी पण सगळ्यांनाच हेच आहे म्हटलं, तेवढं सोडून बोला, दुसरं काही. अहो हे देऊ शकता म्हणला, तुम्ही देव आहात. नाही 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 नाही, शक्य नाही म्हणलं. कसं शक्य नाही म्हणलं? अरे बाळा म्हणला, त्या देवानं तसं भेटली असती तर न भांडणारी मी केली नसती का? म्हणजे काही गोष्टी, भांडणं, अबोला, हे सगळं अनिवार्य आहे. समजून तुम्ही आनंदानं वागू लागलात तर तुम्हाला ते मनासारखं घडत नाही असं जे वाटते ते वाटणार नाही. दुसरी महत्वाची, सगळ्यालाच कोणतं ना कोणतं दुःख. काही जणाला काय वाटतं माहिती आहे का, माझ्याच नशिबाला हे आले, हे दुःख माझ्याच नशिबाला आले. नशिबाला नाही मित्रांनो, सगळ्याच्याच नशिबाला काही ना काही येतच असते. आता बघा, काय दुःख सर्वसाधारणपणे नापास झाल्यानं दुःख होते, कोणी अपमान केल्यानं दुःख होते, थोडं काही पैसे हरवले, कोणी चोरून नेले म्हणजे आर्थिक हानी झाल्यामुळे दुःख होते. काही जणाला नोकरी न लागल्यामुळे दुःख होते. म्हणजे अशा वेगवेगळ्या काही जणांना अनेक कारणं असतात. त्या अनेक कारणानं माणसाला दुःख होते. त्याचे काही अजून कारणं सांगतो. एक जण मला काल म्हणाला की सर, माझ्या सहकार्याला माझं मोठेपणा सहनच होईना मला. त्याचं माझं काही कौतुक झालं, माझं काही यश मिळालं, माझं काही छापून आलं, याच्या पोटात दुखते म्हणला. मग मी म्हणलं, तुझ्या त्याच्या पोटात दुखलं तर तू काय करतोस? माझ्या मनात दुखते म्हणला. मग त्याच्या पोटात दुखू लागलं की मग आता किती दिवस दुःख वाटून घेत राहणार म्हणलं असंच. आता काय होय की काय नाही की म्हणला, पण त्याला माझं यश खुपते म्हणला, खुपते. मग अजून माझं मोठेपणा त्याला सहनच होईना. मग अजून काय, मग थोडे थोडे अडचणी, अडथळे, समस्या मला आणायचा प्रयत्न करते म्हणून. मग काय करतोस तो? आणते त्यानं कधी कधी नाराज राहते सर म्हणला, माझं चांगलं झालेलं बघूलं की नाराज राहते म्हणला. नाराज माझं कोणी अभिनंदन केले की त्याचं तोंड पडते म्हणला, पडते. मग कस काय करतोस म्हणला आता? मग तेच मला सहन होईना आले म्हणलं. मग ते तुझा मित्र आहे की शत्रू आहे म्हणलं? आता शत्रूच आहे की म्हणला, माझं देखो ना ते काय माझा मित्र राहते का म्हणलं? मग शत्रू दुःखी असताना तुला दुःख का वाटावं म्हणलं? मग त्यानं दुःखी व्हायलाय ना तुझा आनंद बघून. मग तू त्या शत्रू जर दुःखात राहत असेल तर तू आनंद मान ना म्हणलं. मग दुसरा जर तुझ्यावर जळत असेल तर तो कसा अधिक जळेल याचाच बघ प्रयत्न कर. मग म्हणलं आता तसं तर करू नये, माणुसकीच्या नात्यानं त्याच्या मनातले विकार दूर करण्याचा प्रयत्न कर. अशा वेळी काय कर भाऊ म्हणलं, तू त्याला म्हणावचं की तुला किती आनंद झाला रे, माझं यश पाहून, माझं प्रसिद्धी पाहून किती आनंद आहे, तुम्ही किती चांगले माणसं आहात म्हणा, तुमचं खानदान किती चांगलं आहे म्हणा, तुमच्यावर चांगले संस्कार झाले म्हणा. काही जे गावावरून वाळून टाकलेले जे काही घराणे राहतात म्हणा, त्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहतच नाही म्हणा, पण तुमचं घराणं चांगलं आहे म्हणायचं म्हणलं त्याला. असं म्हणायचं? असंच म्हणायचं. पोटात शिरून
जगायचं, सकारात्मक बघायचं प्रत्येक गोष्टीत, तरच जीवनात आनंद आहे बेटा म्हणलं. आणि मी तसं जगतो रे राजा म्हणलं. नाहीतर ते काय होते, तू त्याला जर म्हणलात ना माझं तुला सहनच होईना आलंय, तू नाराज आहे, माझ्या महाग भानगडी दुसऱ्याचा, तर म्हणजे तुझं काय मला काय देणं घेणं नाही म्हणते. तू काय लॅपटॉप झालास तरी देणं घेणं नाही, राष्ट्रपती झालास तरी मला काय करायचं म्हणते. त्यानं मला काय करायचं म्हणजे तुला का मला काय, त्यानं तुला बोलू दे ना म्हणलं. त्याला जर म्हणलास तू नाराज झालास तुझ्यामुळं नाही म्हणते, त्याच त्यानं वेगळंच सांगते म्हणून. त्यामुळं त्याला तसं काही बोलू नये. तुम्हाला माझं यश पाहून आनंद होते, माझं वैभव पाहून तुम्हाला आनंद होते, किती तुम्ही कौतुक करता, माझं अभिनंदन करत राहता नेहमी, आणि सगळ्याला सांगत राहायचं म्हणलं माझा माणूस लय चांगला आहे, माझा माणूस लय चांगला आहे म्हणून, माझा मित्र लय चांगला आहे म्हणून सांगत राहायचं म्हणलं नेहमी. तर त्याच्या मनामध्ये त्याला लाज वाटेल म्हणलं, त्याला लाज वाटेल. त्यामुळं दुसऱ्याची, आणि आयुष्यामध्ये काही जण काय करतात, आपल्याला सुख प्राप्त करायचं म्हणजे आपण दुसऱ्यापेक्षा मोठं दिसणं, म्हणजे दुसऱ्यापेक्षा प्रसिद्धीत, दुसऱ्यापेक्षा आपलं कौतुक जास्त व्हावं, म्हणजे दुसऱ्यापेक्षा आपण पुढं जाणं म्हणजे सुख जे मानतात. त्यासाठी त्यांनी मार्ग जे वापरतात, ठीक आहे दुसऱ्यापेक्षा मोठं होण्यात सुख मानला, तुमच्या कर्तबगारीनं तुम्हाला मिळू द्या, माझ्या शुभेच्छा. दुसऱ्याच पेक्षा तुम्ही मोठं होण्यामध्ये सुख मानणं, पण त्याचा मार्ग काय, तर ते काय गजन काय करतात, आपल्याला मान मिळण्यासाठी दुसऱ्याचा अपमान करतात, दुसऱ्याला खाली खेचतात, दुसऱ्याला कशा पद्धतीनं का होईना लहान करण्याचा प्रयत्न करतात. हा मार्ग वेदनेचा आहे. त्यापेक्षा असं आपल्याला सांगितलं जातं की आपली दुसऱ्याची रेष खाली कमी करत बसण्यापेक्षा आपलीच रेष आपण मोठी करायची, आपणच गतीनं पुढे जायचं, म्हणजे आपण आनंद होतो. स्वतःची रेष मोठी करा, जीवन आनंदाची रेष मोठी होईल. आता सुख काय असतं, व्हॉट इज भानगड सुख? सुख म्हणजे काय असतं, समाधान वाटणं सुख, आनंद वाटणं म्हणजे सुख, अनुकूल संवेदना म्हणजे सुख. असं कोणी स्पर्श केला छान वाटते, हे छान स्पर्श म्हणजे सुख. लक्षात आलं? आणि मदत करताना आपण मदत करण्यासाठी जन्माला आलेलो आहोत, आपले उपयोग व्हायला या समाजासाठी असं वाटणं म्हणजे सुख. आणि आपल्याला मदत मिळाली तरी सुखच वाटते, पण मदत न मिळाली तरीही आपल्याला दुःख वाटता कामा नये. मनास वाटणारी स्वस्थ आहे बाबा, शांत वाटाले, हे सुख आहे. आराम वाटायला, शांतता वाटाली, करमणूक होतानाही सुख वाटते माणसाला, शांत आहे. समाधानाची कल्पना सुख असते. आपण समाधानी आहोत, आपण आनंदी आहोत, आपण श्रीमंत आहोत, ही कल्पना आहे. तसा विचार केला तर आपल्यापेक्षाही कितीतरी लोक श्रीमंत आहेत आणि मीच गरीब आहे असं वाटलं तर दुःख. पण आपण सुखी आहोत असं वाटणं हा सुखाचा भाग आहे. मित्र, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण काय केला पाहिजे. एकदा एकाला इंग्रजी येत नाही म्हणून त्याला त्या हॉटेलमधून काढून टाकलं. पण त्याला इंग्रजी येत नव्हतं ही त्याची उणीव होती. त्यानं म्हणला मला एक येत नाही, म्हणलं जगातल्या अनेकांना येत नाही, मला त्याच्यात काय, सगळ्यालाच काय हॉटेलमध्ये नोकरी आहे का म्हणलं, नाही तर नाही म्हणलं. पण त्याचा स्वभाव
तो नेहमी खुश राहायचा, आनंदी राहायचा, कशातही आनंद मानायचा. त्याचा सहकार्य करणारा स्वभाव होता. उत्साहानं प्रसन्न राहणं त्याला आनंद वाटायचा. सहकार्य करा त्याचा स्वभावामुळे त्या ज्या हॉटेलमध्ये येणारे अनेक लोक त्याचे मित्र झाले, ओळखीचे झाले, त्याला चांगलं ओळखू लागले. मग यानं काढून टाकल्यानं त्याच हॉटेलच्या समोर त्याने एक हॉटेलची टपरी हॉटेल टाकलं, छोटंसं चहा विकण्याचं. त्याच्याकडे चहाला खूप गर्दी जाऊ लागली. लोक काय, अरे याच्यावर अन्याय झाला म्हणून लोक त्याच्यासकट सपोर्ट करू लागले त्याला. आणि कोणी सांगलेलं याच्याकडे चहा प्यावा याच्याकडे. आणि त्याचा स्वभाव चांगला असल्यामुळे, त्याचं बोलणं चांगलं असल्यामुळे, त्याचं कौतुक करण्याचे स्वभाव चांगला असल्यामुळे गर्दी वाढली. त्याच ठिकाणी मोठं हॉटेल उभं राहिलं. त्याच हॉटेलमध्ये आता कोणी जाईना गेलं, तिथलं सगळं याच्यात मिळू लागलं. हे सांगण्यामागं गोष्ट अशी आहे की तुमचा स्वभाव तुम्हाला मोठं करत असतं. त्यामुळं कोणत्याही गोष्टीमध्ये आणि अजून एक लक्षात ठेवलं पाहिजे, सुख मानत असं. जेव्हा तुम्हाला दुःख वाटते ना, त्या दुःखातही काहीतरी सुख दडलंय, चांगलं दडलंय, असा विचार करायला पाहिजे. माझा 12वीला DEDला नंबर लागला नाही, 1% हुकला. 10वीला 1% हुकला. मग 12वीला गेलो. 10वीला गेलं की 12वीला गेलो तेव्हा 12वी DED झालं. मग ते पुन्हा एकदा तेव्हाही 1% हुकला. मग तेव्हा माझी माय मला म्हणायची, तुला काहीतरी मोठं व्हायचं असेल म्हणून देवानं तुला 1% कमी टाकलेत. आता माझी माया श्रद्धाळू होती, देवभोळी होती. आता तिच्या कल्पनेतून ती सांगायची, पण मला बळ यायचं ना पण तेव्हा. आणि तुला मोठं व्हायचं असल्यामुळे अजून तुला अभ्यास कर, तो मोठा होतोस आणि मला बरं वाटतं. म्हणजे विचारामध्ये, सकारात्मक विचारामध्ये कसं सुख असतंय हे माझ्या माईकडूनही शिकलो. मग MA विद्यापीठामध्ये मेरिट आलो, नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात पास झालो, PhD झालो. आज 15-16 पुस्तकं मी लिहिली. सगळं व्यवस्थित आहे, काही दुःख नाही, खंत नाही, काहीच नाही, मस्त चालू आहे. आणि जीवनामध्ये दुःख मानत बसलं तर खूप आहे, मान नाही गेलं तर नाही, आपण मानायचंच नाही. कारण कसं आहे, मनाची प्रतिक्रिया सकारात्मक असेल, बुद्धीची प्रतिक्रिया सकारात्मक असेल तर सुख आहे, दुःख नकारात्मक म्हणलं तर दुःख आहे. आता काही जणाला कामात सुख वाटते, काही जणाला काम नसताना सुख वाटते, काही जणाला काम मिळाले म्हणून सुख वाटते, काही जणाला काम मिळाले पण काम करावं वाटणाले म्हणून दुःख वाटते. आधी काम मिळावं वाटतं, मग काम मिळायला पाहिजे म्हणून परेशान होता. आता काम मिळाल्यानं परेशान झाले, कामच करावं वाटणाले याला. आता पगार पहिल्या दिवशी कमी असते, तेच काम असते. आता पगार वाढायला तरी याचा आनंद कमी व्हायला, दुःख वाटले, कारण अपेक्षा वाढायला लागले त्याच्या. काम करावं वाटणारे याला, ह्याच्या घरी येऊन याच्या खिशात पैसे टाकावं वाटले पगाराचे. याच्या कल्पना, आता याच्यासारखी नोकरीमध्ये आळशीपणाची काय कल्पना असू शकते. झोपलेला असताना टाकावं वाटले आणून पैसे. तर मित्र, आपण हे आनंदाचे असे सुखाच्या प्रवासात असे ब्लॉकेज तयार करून टाकायला आपण. आणि हे जसं शरीराच्या हृदयाकडे ज्या पेशी जातात, इथं ब्लॉकेज झाले शरीरामध्ये, तर मग काय अटॅक येतो ना. असाच ब्लॉकेज आपण अटॅक यायले, दुःखाचे आपल्याला अटॅक यायला लागलेले आहेत, झटके आले दुःखाचे. कशामुळे हे आपण काही अटॅक आपल्याला, काही माणसं, एक माणूस असा प्रवासात मी जात होतो, रेल्वेत बसलेलो होतो. एक जण आला, बसला, थोडा वेळ बोलला, अजून एक माणूस बाजूला दुसऱ्या सीटवर पडलेकडे बसलं.
मी उठतो सर आता म्हणलं इथं. का रे? ते मला आवडणं आलं म्हणलं. त्याची ओळख आहे का म्हणलं. नाही नाही त्यानं ओळख नाही काही नाही पण आवडच ना आलाय म्हणलं त्यानं. आता मग दुसरीकडे जागा आहे का बघ म्हणलं. जाय बस म्हणलं तिथं. आणि तुम्हाला आवडायला की म्हणजे आवडायचं काय? अरे हे सगळे माणसं आहे देवाची लेकरं आहे ते सगळे. आवडायचं काय विषय? सगळे आवडतात म्हणलं काय न आवडायला काय. मग जाऊन आला कुठे तिथे त्याला जागा मिळाली. मग इथे येऊन बसला. आता काय करावं म्हणला. बसतो म्हणला आता इथंच. याचं तोंड बघा वाटणं आले पण काय करावं. तोंड बघा वाटत नाही म्हणला. मग मी दुसऱ्यासोबत गप्पा मारत आनंदात बसलो. त्यानं तोंड खराब करून बसला तिकडे तोंड करून. प्रवास आला तसा दुःखात निघून गेला. आम्ही आनंदात प्रवास करत पुढे आलो. मित्र, प्रवास संपत जाणार आहे. जी रोजच्या रोज तुमचा एक एक दिवस तुम्ही मृत्यूच्या दिशेने चाललेला आहात. तुम्ही दुःखात राहिलात तरी मृत्यू जवळच येणार आहे. सुखात राहिला तरी मृत्यू कधी ना कधी येणारच आहे. फक्त प्रवास हा तुमचा आनंदात होता हे इतिहास करायचे की दुःखात राहत होतात हे करायचं. बघा आता माणसाला जे सुख जे मिळते ना ते आपल्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मिळते. कानाच्या माध्यमातून सुख मिळते. डोळ्याच्या माध्यमातून सुख मिळते. या जिभेच्या माध्यमातून सुख मिळते. या त्वचेला मी म्हणलं ना स्पर्श, या त्वचेला आपल्याला आवडणारा स्पर्श झाला की सुख वाटते. आपलाही काय झालं आपला स्पर्श सुख वाटतच नाही त्याला. अरे आपल्या हाताला असं मस्त मालिश करा सुख वाटते. पण याला सगळं 24 तास दुसऱ्याचा स्पर्श पाहिजे. आता 24 तास याला कोण भेटेल बापू. मग आता स्वादामध्ये सुख आहे. जरा गोड जास्त खाण्यामध्ये सुख मानते यानं. तेलकट दळलेलं जास्तीत जास्त खाण्यात यानं त्याची जीभ सुख मानायली. हे आता सुख मानाली पण हे उद्या दुःखाचा वेदनेचा आरोग्य बिघडण्याचं कारण ठरणार आहे हे लक्षातच घेत नाही. पण आता जरी जिभेला काही गोष्टी आज जरी एखादी आता तुम्ही मोड आलेलं धान्य खाता. आता तुम्हाला जरी जिभेला सुख वाटणं गेलं तर काही दिवसानंतर ते सुख वाटू शकते. लक्षात ठेवा. काही आता नाकाला काही जणांच्या गंध आवडलेला गंध सुख देते. आता रस्त्यानं जाताना कधी कधी दुर्गंध राहते. थोडं थांबायचं दुःख मानायचं काय करायचं. नाकाला पदर धरायचा पुढं जायचं. दस्ती धरायची पुढं जायचं. आता काही जण मी म्हटलं ना काही जण डोळ्यात सुद्धा काही पाहण्यामध्ये त्याला डोळ्याला पाहण्यामध्ये सुख वाटते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने असं काय आहे ना ते. म्हणजे या डोळ्यानं जर जे काही आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी पाहिल्या की सुख होते. हवं असणाऱ्या गोष्टी डोळ्यासमोर आणा. कल्पनेमध्ये सुख आहे. कल्पनेमध्ये तुम्ही दररोज एक तुमची सुखाची मानसिकता तयार होत असताना तुम्ही जे काही हिरवं गार पाहिलेलं आहे, निसर्गरम्य पाहिलेलं आहे, तलाव भरलेला पाहिलेला आहे, नदी वाहताना बघलेलं पोहून तुम्हाला जे आनंद झाला, जे आनंदाचे प्रसंग घटना व्यक्ती असतील त्या सगळ्या लिहून काढा. त्याचे चित्र डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला आनंद वाटायला सर आनंदाची साखळी तयार होईल. चांगले कविता कानाला छान वाटते ना सुख वाटते. मग चांगल्या कविता ऐका, चांगली भाषणं ऐका, चांगले सुविचार ऐका, चांगले गाणे ऐका, चांगले शब्द ऐका. मस्त आनंदी राहा. हे आनंद असा निर्माण करता येतो. जसा स्वयंपाक तयार करून खाता येतो तसा आनंद निर्माण करून आपल्याला जीवनाचा आनंद घेतो. चांगलं वाचा, चांगली सत्संग ठेवा, चांगला सवय लावून घ्या. तुम्हाला आनंद वाटते. आनंद आणि भयापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीचं भय. एक माणूस बदली होईल म्हणून एवढा भीत राहिला आयुष्य. बदलीसाठी भीत रिटायर झाला. त्याला विचारलं
आनंद घेतलास का नोकरीत? कशाचा आनंद आहे म्हणला? बदली होईल म्हणूनच भिवून वागलो म्हणलं आयुष्यभर. बरं केलं बापू. तर हे लक्षात ठेवा. काही जण म्हणतात की स्वावलंबी झालो की सुखी होईल. माणूस कधीच स्वावलंबी होत नाही. माझी माय म्हणायची की स्वावलंबी होणं काय म्हणजे काय, की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं. आपल्याला कोणाचीच गरज वाटू नये म्हणजे सुख म्हणला एक जण. मला कोणाचीच गरज नाही, मला कोणाचीच गरज वाटू नये आणि इतका श्रीमंत व्हावं की मी कोणाचीच मला गरज पडू नये, कोणाकडेच माझं काम पडू नये म्हणला. बरं बरं बरं. सगळ्याच वस्तूच्या निर्माण तुझ्याच घरात करतो. आता सगळीकडे कुठंच जावं लागू नये, तुला कामच पडणार नाही. ऑटोवाला तूच तयार हो, गाडीवाला तूच हो, सगळं तूच हो, डॉक्टरही तूच हो, मेडिकलवालाही तूच होय, मेडिकलही घरातच ठेव, तूच डॉक्टर होऊन बस, असं नसतं. आपल्याला अनेक गोष्टीमध्ये सहकार्य घ्यावंच लागतं. सहकार्य मिळवण्याची कला संपादन करणं हे सुखी जीवनाचं सूत्र आहे. म्हणून कोणाकडे काम पडू शकते. लाखाचा धनी वाकाच्या पट्ट्याला गेला होता, अशी मला एक म्हण माझी माय मला सांगायची. याचा अर्थ काय हो? लाखाचा धनी वाकाच्या पट्ट्याला जाणं म्हणजे काय? तसा शब्दशः अर्थ सांगतो तुम्हाला. शब्द काय असते, घटना काय सांगतो, ते काय प्रसंग असतात. पोळ्याच्या दिवशी काय करतात, पळसाच्या मुळा असा कुटून त्याच्या दोऱ्या करतात आणि त्या दोऱ्या देवाला वाहतात, बैलाच्या शिंगाला बांधतात आणि ते दोरे आणण्यासाठी जाऊन पळसाच्या मुळा तोडून आणावं लागते, खोदून तोडून आणावं लागते. आता श्रीमंत माणूस जाऊ शकणार शेतामध्ये वगैरे, समजा घरात बसून राहते त्यानं, मग त्या दिवशी त्याला त्या देवाचं ते करावंच लागेल ना, पोळा साजरा करा. तर तेवढ्यासाठी त्याला कोणाच्या तरी घरी मागायला जावं लागते, असा तो भाग आहे. पण त्याचा शब्दशः अर्थ काय, की कोणालाही किती मोठा माणूस झाला तरी त्याचं छोटं काम कोणाकडे तरी पडते, असा याचा मतितार्थ समजून घ्या. मग त्याच्यामुळं माझं कोणाकडेच काम पडणं, मला कोणाकडे काही मागावं लागणं, कोणाची काहीतरी मदत घ्यावं लागणं, हे दुःखाचा विषय ज्याला वाटते त्याच्यासारखा दुःखी त्यानं. मदत घ्यायला लाजू नका, मदत करायला लाजू नका, हे जीवनाचं सुखाचं सूत्र आहे. तर मित्र, आपण जसे आहात तसे स्वीकारा. तुम्ही जसे आहात तसे स्वीकारा. दुसऱ्याला जसे आहात तसे स्वीकारा. मनाला विशाल बनवा, व्यापक बनवा, क्षमाशील राहा. जे नको ते विसरून जा, हवं त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, कार्यमग्न राहा, सकारात्मक सवय लावून घ्या. जीवन सुखी आहे, आनंदी आहे. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. ही भावना आणि भूमिका घेऊन जगा. तुमचं जीवन सुखमय हो, आनंदी हो. तुमच्या जीवनात सर्व तुमच्या मनासारखं घडो, म्हणजे तुम्हाला जे घडते ते मनासारखं वाटो आणि तुमच्या जीवनातला आनंद नेहमी राहो. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहूकडे. गाणं म्हणा, गाणं गुणगुणा. जे जे तुम्हाला आवडणारे गाणे तुम्ही गुणगुणत जगलात ना, मग मनामध्ये आनंद अशा गोळ्यात सगळं चॉकलेट सगळं तसं तुम्ही आनंद जर सगळं जगायला लागलात तर तुम्हाला आनंदाच्या घटना, आनंदाच्या प्रसंग, आनंदाच्या व्यक्ती, आनंदी बाबी आणि ह्या जगाकडे आनंदानं पाहत पाहत जीवन जगा. मस्तपणे नृत्य करा, योगासन करा, प्राणायाम करा, ध्यान करा. आपली जे काही काम आहे त्याच्यामध्ये मग्न राहा. सुखी सुखी सर्वे सुखेन संतु सर्वे निरामय. सबका भला होए रे, सबका भला होए रे. अशी भावना आणि भूमिका घेऊन जगा आणि जगूया. धन्यवाद.